आज लोकस्वराज्य आंदोलनाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांची बैठक नांदेड येथे पार पडली। या बैठकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जी काही पोटनिवडणूक लागलेली आहे त्या पोटनिवडणुकीमध्ये प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण हे उमेदवार आहेत। प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून सदर बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली। देशामध्ये जे काही परिस्थिती आहे, आज मोदी सरकारच्या माध्यमातून मागासवर्गीयांचे, आदिवासीचे, कामगारांचे जे काही मूलभूत अधिकार आहेत ते हिरावून घेतल्या चाललेले आहेत। शिक्षण बंदी, नोकरी बंदी अशा प्रकारचे निर्णय घेऊन या ठिकाणच्या लोकांना लाचार आणि गुलाम करण्याचं, परावलंबी करण्याचं षड्यंत्र मोदी सरकारनं चालू केलेलं आहे। या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र वसंतराव चव्हाण यांच्या पाठीमागं समाजाची आणि लोकस्वराज्य आंदोलनाची ताकद उभी करून निश्चितपणाने या तानाशाहीला चपराक देण्याचा निर्णय आणि निर्धार या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे। 20 तारखेला होऊ घातलेल्या या निवडणुकीमध्ये रवींद्र वसंतराव चव्हाण यांना प्रचंड मताने विजयी करावं अशा प्रकारचा संकल्प या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये केलेलं आहे। जय लहुजी, जय भीम।